आपल्यासोबत लक्ष्मणजी हाके आहेत. हाके साहेब, भुजबळांची आपली काही भेट झाली आहे का? काय चर्चा झाली? आपला मेळावा आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? आणि नुकतीच जवळपास काय भेट झाली का? पश्चिम महाराष्ट्रामधला सर्वात मोठा मेळावा आम्ही ओबीसींचा आणि भटक्या विमुक्त जाती जमातींचा सांगलीला तरुण भारत स्टेडियमला येत्या 11 ऑगस्टला घेणार आहोत. आणि त्या संदर्भात भुजबळ साहेबांची आमची भेट झाली होती आणि भुजबळ साहेबांनी त्या मेळाव्याला येण्याचं मान्य केलेलं आहे. आणि याच्या पलीकडं बाकी आम्ही आहोत मुंबईमध्ये आणि ओबीसीच्या परत 18 तारखेला नांदेडला मेळावा होतोय भोकरला, तिथं त्याची तयारी सुरू आहे आणि अनेक लोकांच्या भेटीगाठी आम्ही घेत आहोत. तो वारंवार आरोप होतो की आपलं आंदोलन होतं किंवा आपण जे काही उपोषण केलं हे पुरस्कृत होतं. विशेष करून भुजबळांनी या सगळ्या गोष्टी मागे हातभार लावला होता. नाही, मला असं वाटतं, असा आरोप करणाऱ्या व्यक्तींना लक्ष्मण हाकेचं आंदोलन जर कोण पुरस्कृत करत असेल तर मग अपोजिटचं आंदोलन जे चालू आहे ते कोण पुरस्कृत करत होतं, त्याचंही उत्तर मिळालं पाहिजे. आणि राहिला प्रश्न लक्ष्मण हाकेंना पुरस्कृत करण्याचा. भुजबळ साहेबांना महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेपैकी लक्ष्मण हाकेच कसे भेटले? इतर कुठला चेहरा नव्हता का त्यांच्यासमोर? त्यामुळे असं कोणीतरी पुरस्कृत करणं वगैरे म्हणणं, बरं पुरस्कृत केलं तरी शेवटी त्या आरक्षणाबद्दलची भूमिका फॅक्ट जनतेसमोर नेऊन मांडणं, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ॲज पर लॉ मांडणं, या सगळ्या गोष्टी पुढं येऊन उरतातच. त्यामुळे पुरस्कृत करून कुठं आंदोलन उभं राहत नसतं असं माझं म्हणणं आहे. आंदोलन उभं करणाऱ्या माणसाचा जाणीवपूर्वक म्हणजे कुठेतरी आपण डायव्हर्ट व्हावं किंवा ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होऊन कुठेतरी आपलं महत्त्व कमी व्हावं म्हणून जरांगे पाटील नेहमी म्हणतच आलेत ना की धनगर आणि आम्ही भाऊ आहोत, धनगर आणि ओबीसीची लढाई लढू नये असं ते कायमच म्हणतायत. पण त्यांचं एवढं त्यांना ज्ञान नसावं याचं वाईट वाटतं की धनगरच त्या ओबीसीमध्ये येतात, 3.5% रिझर्वेशन धनगर घेतात आणि धनगरांनी या चळवळीचं नेतृत्व करू नये, एसटीची लढाई लढावी असं म्हणणं म्हणजे ओबीसीमध्ये फूट पाडणं आणि ओबीसी मधून धनगर कसा बाजूला निघेल या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न जरांगेंनी केलाय आणि शरदचंद्रजी पवारांनी केलाय. बारामतीमध्ये ते कधी नव्हे ते बोलले की आम्ही एसटीच्या लढाईला पाठिंबा देऊ. मग तुम्ही एवढे वर्ष सत्तेत होता, एवढी वर्ष धनगरांची मतं तुम्हाला राष्ट्रवादीचा बेस वोटर म्हणून चालली, त्यावेळी तुम्ही कधीही एसटीच्या आरक्षणावर बोलला नाही. आमच्या 4 पिढ्या लढलेल्या आहेत. त्यामुळे फोडा आणि जोडा आणि ओबीसीमध्ये जेवढं डिवाइड होईल तेवढा यांचा फायदा आहे. म्हणून हे असे हेतुपुरस्पर आरोप होत राहणार. पण ओबीसी मधल्या विजयएनटी मधल्या लोकांना चांगलं कळतंय, तरुणांना चांगलं कळतंय की आपली लढाई, आपल्या ताटातलं आरक्षण आपल्याला कसं वाचवायचं यावर सजग आहे, लोक जागरूक आहेत. तुम्ही तुमचा बोलवता धनी छगन भुजबळ हे आरोप झाले. मग ज्या पद्धतीनं जरांगे सध्या भूमिका घेत आहेत त्या भूमिका तुम्हाला समान वाटतायत? बघा, जरांगे त्यांची सुरुवातीची भूमिका जर मला भुजबळ साहेबांबद्दल जर असं बोलत असतील हेतुपुरस्पर, मला वाटतंय की कुणी असं बनवून नेतृत्व तयार होत नसतं किंवा तशी चळवळ चालत नसते. मग जरांगे पाटलांना आम्ही असं म्हणायचं का की जरांगे म्हणजेच शरदचंद्रजी पवार आणि जरांगे म्हणजेच एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे म्हणजेच जरांगे असं आम्ही म्हटलं तर चालेल का जरांगेंना? कारण असं म्हणण्यामागेही काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी तर्क आहे. कारण लोकसभेला जे जरांगेंनी वर्तन केलेलं आहे, संभाजीनगरची जागा चंद्रकांत खैरेंची पाडण्याचा उद्योग जरांगेंनी का केला? म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की जरांगे म्हणजेच शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे म्हणजेच जरांगे. फक्त जरांगे आणि शरद पवार असं नाहीये. ते राजकीय भूमिका घेतात किंवा राजकीय मार्गावर चाललेत. ते राजकीय मार्गच त्यांचा आहे. त्यांनी जी लढाई लढली आणि ईडब्ल्यूएस आरक्षण नाकारण्याचा प्रयत्न केला, तिथंच मराठा समाजाच्या तरुणांचा लॉस झालेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. जरांगे म्हणजे गरजवंतांचा लढा लढणारा नेता नसून जरांगे म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं त्यांनी आत्ता मराठा तरुणांच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जी पोलीस म्हणजे या आंदोलनामुळे मराठा तरुणांचा फायदा झालाय की नुकसान झालंय. ओबीसीच्या आरक्षण मिळालं पाहिजे म्हणणं किंवा एससीबीसीचं आरक्षण पाहिजे असं म्हणणं म्हणजे ईडब्ल्यूएस त्यांनी सोडून दिलंय तिकडं आणि ईडब्ल्यूएसच्या लाभापासून मराठा तरुण वंचित राहिलाय. त्यामुळे लॉस झालाय. ईडब्ल्यूएसचा पण कट ऑफ बघा आणि एससीबीसीचा पण कट ऑफ बघा आणि ओबीसीचा पण कट ऑफ बघा. आणि अजून एक त्यामधून पुढे आलंय की हे गुणवंत वगैरे जे काय म्हणतात ना जरांगे, गुणवंत कोण आहेत ते त्या कट ऑफ मध्ये कळालेलं आहे. ओबीसीचा पण कट ऑफ बघा, विजयएनटी अचा कट ऑफ बघा, विमुक्त जातींचा आमच्या थोडं स्पष्टीकरण करून सांगा. बघा, पोलीस भरती जी झाली त्या पोलीस भरतीमध्ये विजयएनटी अ प्रवर्गाचा 139चा कट ऑफ आहे
आणि एसीबीसीचा 134 पर्यंत खाली येतो किंवा ईडब्ल्यूएसचा तो 132 पर्यंत खाली येतो. म्हणजे गुणवान परत ओबीसीचा आहेत, गुणवान परत भटक्या विमुक्त जाती जमातीचा आहेत. त्यामुळे गुणवत्तेचा ठेका जरांगे कुणीही घेतलेला नाही. त्यामुळे इथून पुढे अशी वक्तव्य करत असताना 10 वेळा विचार करा. गुणवंतांचा ठेका तुम्ही घेतलेला नाही. इथं भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून रिझर्वेशन आहे. त्यामुळे गुणवत्ता आणि आम्हाला कमी गुणवत्तेच्या माणसांच्या हाताखाली काम करावं लागतं असली फालतूगिरी इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या तोंडून येता कामा नये. नाहीतर ओबीसी तुम्हाला बरोबर या सगळ्या गोष्टींची उत्तरं देईल. मराठा तरुणांचं नुकसान आणि असे वक्तव्य करून कुठेतरी एक जरांगे कुठेतरी वातावरण वेगळं करू पाहत आहेत. निश्चित गरजवंतांचा लढा म्हणायचा आणि सरसकट आरक्षण मागायचं, गरजवंतांचं रिझर्वेशन म्हणायचं आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाचा आग्रह धरायचा. म्हणजे आरक्षण संपवायचंय तुम्हाला. एक मिनिट तुम्ही जे बोलताय सुरुवातीला गरजवंत आणि सगळे सोयरे आणि नंतर दोन तीन भूमिका त्यांनी बदलल्या असं एकंदर स्पष्ट होतं. त्यांनी प्रत्येक आंदोलनात भूमिका बदललेली आहे आणि त्या प्रत्येक भूमिकेला ना कॉन्स्टिट्युशनल आधार आहे, ना संविधानिक अधिकार आहे, ना राज्य मागासवर्ग आयोगाची ते भाषा बोलतात, ना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटबद्दल बोलतात, ना इथल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरबद्दल बोलतात, ना विधानसभेतल्या प्रतिनिधित्वावर बोलतात, ना लोकसभेतल्या प्रतिनिधित्वावर बोलतात. आम्ही मागास झालोय. मग तू मागास कसा झाला ते सांग ना. आणि तुम्ही मागास असेल तर फॉरवर्ड कोण आहे, पुढारले कोण या महाराष्ट्रात? या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत ना आणि ती ॲज पर कॉन्स्टिट्यूशन हवी आहेत ना. तुम्ही काहीही मागणी कराल उद्या, तुम्ही जरांगे जरी उद्या मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे तरी मराठा समाज आम्ही मागास आहोत हे प्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळं आरक्षण म्हणजे खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, लाभाची योजना नाही, राशनचं दुकान नाही. आरक्षण म्हणजे ज्या लोकांनी हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये बाय बर्थ सहन केलेला आहे, इथला सामाजिक दुय्यम वागणूक सहन केलेली आहे, अन्याय सहन केलेला आहे, व्यवसायावरनं त्या माणसांना घालून पाडून इथल्या व्यवस्थेनं बोललेलं आहे, गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात सुद्धा त्याला प्रवेश नाकारलेला आहे. आमचा नाभिक असेल, आमचा सुतार असेल, आमचा घिसाडी असेल, शूद्र म्हणून हिणवलं जायचं. शूद्र म्हणून शूद्र अतिशूद्रांची भाषा हजारो वर्ष सफर केलेली आहे. त्यामुळे गावचा पाटील वतनदार देशमुख असणारी माणसं तुम्ही कुठल्या मागासवर्गीयाच्या पॅरामीटरमध्ये बसता? जरांगे हे तर तुमच्या कुथीच्या पलीकडचं आहे, डोक्याच्या पलीकडचं आहे. पण तुमच्या सल्लागारांना एकदा माझ्या समोर बसवा. मी जाहीर आव्हान परत एकदा, मी हे 5-10 वेळा हे आव्हान केलं असेल, आज मी परत एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आव्हान करेन की जरांगे तुमचे जेवढे सल्लागार आहेत ना, तुम्ही कसे मागास आहात आणि कुठल्या पॅरामीटरनुसार मागास आहात हे एकदा आमच्या महाराष्ट्राला कळू द्या. खुलं आव्हान. शरदचंद्रजी पवार का गप्प आहेत? कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात मागास म्हणजे कोण आहे, विजयंती अ मध्ये कोण येतो, ब मध्ये कोण येतो, क मध्ये कोण येतो. त्यांची स्पेशलिटी आहे, त्यांची एक स्पेशल आयडेंटिटी आहे. त्या आयडेंटिटीमध्ये मराठा बांधव जर कुठं बसत असेल तर त्यांना आरक्षण भेटेल ना. तुमच्या एकंदर बोलणं असं वाटतं की तुमचं असं म्हणणं आहे की जरांगे कुठेतरी मराठा समाजाची तरुणांची दिशाभूल करतायत आणि स्वतःचं महत्व वाढू पाहत आहेत. हे बघा, लक्ष्मण हाके जर 18 पगड जातीच्या वेगवेगळ्या प्रवर्गातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या तरुणाविषयी, त्या प्रवर्गाविषयी एवढी सहानुभूतीनं विचार करत असेल तर माझ्या मराठा बांधवाच्या अनेक तरुणांनी आत्महत्या केलेत. तिथं सहानुभूती आम्हाला नाही का? आहे ना सहानुभूती. पण ओबीसी रिझर्वेशनमुळे आपल्यावर ही वेळ आली हे जे जरांगे सांगतायत ना, काय आहे ओबीसी मध्ये? पंचायत राजमध्ये रिझर्वेशन आहे आणि 1% बजेटरी तरतूद आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात. त्यामुळे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर तुमच्या घरावर सोन्याची कौलं येणार आहेत हे सांगितलं कुणी तुम्हाला? त्यामुळे आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांनी बदलला पाहिजे आणि खुल्या चर्चेला एकदा कधीतरी या लोकांनी आलं पाहिजे. माझा प्रश्न पुन्हा तोच आहे, ज्या पद्धतीने आपण स्टार्टिंग पासून म्हणजे सुरुवातीपासून जरांगेंनी कशी भूमिका बदलली आणि सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, कुठेतरी ते दिशाभूल करतायत मराठा समाजाची, तरुणांची स्वतःचं मत वाढवण्याकरता. निश्चित दिशाभूल करतायत. ते म्हणतायत आता आम्ही 200 जागा लढवणार आहोत, 288 जागा लढवणार आहोत. कुणाला पाडणार आहे तुम्ही? तुम्हाला ज्या आमदार खासदारांनी पाठिंब्याची पत्र दिले त्यांना पाडणार आहात का? स्वागत आहे तुमचं. आम्ही ओबीसी म्हणून आमच्या ओबीसीच्या बाजूनं एकही आमदार खासदार भूमिका घ्यायला तयार नाही, एकही पक्षाचा प्रमुख आमच्या बाजूनं बोलायला तयार नाही. आणि त्या माणसांना पाडणार असेल तर जरांगेंचं हार्दिक स्वागत, 3ऱ्या-4थ्यांदा मी स्वागत करतोय. ही पडली पाहिजेत माणसं, ही सगळी गेली पाहिजेत. फॅक्ट आणि फॅक्च्युअल पासून दूर पळणारे आमदार खासदार त्यांनी पुढे येऊन कधीतरी ओबीसींच्या सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर ओबीसी पण विचार करेल, ओबीसी पण 5-50 आमदारांना घरात बसवेल, निश्चित बसवेल. शरद, त्यांचा बोलवता धनी कोण असू शकतो? राजकीय धनी. जर तुमचा आरोप झाला की छगन भुजबळ तुमच्या पाठीशी आहेत, तर वाटतं की जरांगे आता जी भाषा बोलतायत ती भाषा कोणाच्या तरी नेत्याच्या, कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या तोंडाची आहे? आम्ही बोलण्यापेक्षा लोकसभेला जरांगेंनी दाखवून दिलेलं आहे
एका बाजूला धनगर आणि आम्ही भाऊ म्हणायचं, एका बाजूला ओबीसी मध्ये आमच्यात भांडण नाही म्हणायचं. त्याच ओबीसीचं प्रतिनिधित्व म्हणून पंकजाताई मुंडेंचा पराभव व्हावा म्हणून रात्रंदिवस बैठका ह्याच जरांगेनी घेतलेल्या आहेत. याच जरांगेनी परभणीमधून महादेव जानकरांचा पराभव व्हावा म्हणून रात्रंदिवस बैठका घेतलेल्या आहेत. आणि याच जरांगेनी ज्या महाविकास आघाडीसाठी जरांगेनी काम केलं त्याच महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे ओबीसी नेत्यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे त्यांना पराभूत करण्याचं कारण काय आहे? महाराष्ट्राला न उलगडलेलं कोड आहे. तिथं एकनाथ शिंदे जरांगेनी चालवलंय. म्हणजे परत सांगतो मी पण ज्या जो विश्लेषण आलं लोकसभा निवडणुकीनंतर त्यामध्ये असं लक्षात आलं की जरांगेंच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकार जे आता आहे जे महायुती सरकार आहे त्याला खूप नुकसान झालेलं आहे. मग त्यांचा कसा फायदा? हे बघा नुकसान, हे बघा जरांगे एकच लाईन घेऊन चालतात. ते गरजवंतांची वगैरे लढाई लढत नाहीत. तर महाराष्ट्रातल्या काही प्रमुख पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून ते आंदोलन सुरू म्हणलं. ती एक खेळण्यातली गाडी असते बघा, चावी फिरवली की ते चावीचे थ्रेड्स त्या चावीची स्प्रिंग संपेपर्यंत टक 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 करतं आणि त्यानंतर ते थांबतं जाग्यावर. काहीच नाही आहे जरांगे. काय जरांगेचा अभ्यास आहे? कुठं सोशल काय वर्क आहे? त्यांना काय संविधान माहिती आहे? त्यांना सामाजिक न्यायाचं तत्व माहिती आहे? त्यांना बलुता आलुता म्हणजे काय माहिती आहे? 18 पगड जाती म्हणजे काय माहिती आहे? विमुक्त या शब्दाचा अर्थ फक्त मला जरांगेनी कधीतरी सांगावा. विमुक्त जाती म्हणजे कोणत्या जाती आणि त्यांना विमुक्त का म्हटलं गेलं या प्रश्नाचं उत्तर जरांगेनी दिलं ना, मी जरांगेंचा उद्यापासून फॉलोअर. ठीक आहे. राज ठाकरे यांनी आता या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये उडी घेतली. त्यांनी सुरुवातीपासूनच त्यांची एक भूमिका ठेवली ती त्यांनी काल परवा देखील बोलून दाखवली. जे आधी म्हटले तेच ते आता म्हटलेले की या राज्यामध्ये इतकं काही आहे की ज्यामुळे आरक्षणाची गरज पडणार नाही. ही आंदोलनं जी केली जात आहेत किंवा अशा पद्धतीने जी वक्तव्य केली जात आहेत ही ओबीसी आणि मराठा समाजांची माती भडकवून त्यांच्यामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. राज ठाकरेंची भूमिका काय म्हणून? राज ठाकरे प्रबोधनकारांच्या घरात जन्माला आलेत का हा मला डाऊट आहे. कारण असं प्रबोधनकारांना कधीतरी समजून घ्यायला त्यांना सांगा. सामाजिक न्यायाचं तत्व समजून घ्यायला सांगा. फुले शाहू आंबेडकरांचे विचार समजून घ्यायला सांगा. आणि राज ठाकरे साहेब पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत ना. आता त्यांना पक्ष वाढवायचा आहे का पक्ष संपवायचा आहे हा विचार राज ठाकरे साहेबांनी केला पाहिजे. कारण 60 ते 70% लोक आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये येतात. राज ठाकरे साहेब तुम्ही एका पक्षाचे प्रमुख आहात. तुम्ही एनजीओ चालवा. तुम्ही पक्ष प्रमुख म्हणून नका काम करू. पण जाणीवपूर्वक वक्तव्य केलं हे असं वाटतंय? जाणीवपूर्वक नाही, अज्ञानातून केला असावा असं मला वाटतंय. कारण त्यांचं एकूण पब्लिक कनेक्ट आणि महाराष्ट्राचा तोंडावळा आणि महाराष्ट्राच्या 18 पगड जाती, महाराष्ट्रातला ओबीसी, महाराष्ट्रातला भटक्या विमुक्त जाती जमाती राज ठाकरे कसा देईल हो तुम्हाला? धनगर मतदान कसा करेल हो तुम्हाला? बंजारा कसा मतदान करेल? वंजारी कसा मतदान करेल? गावगाड्यामधले बलुतेदार आलुतेदार तुम्ही जर अशी भूमिका घेणार असाल तर तुमची काय भूमिका आहे? तुमच्या पक्षाची आयडेंटिटी काय? त्यामुळे तुम्ही एनजीओ चालवा, तुम्ही पक्ष नका चालवा. आणि मग एनजीओ चालवत तुम्ही मग काय तुम्हाला बोलायचं ते निश्चित राज ठाकरे साहेबांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि कधी काळी एक कार्यकर्ता म्हणून जर राज साहेबांची माझी जर मुलाखत झाली तर राज साहेबांना आरक्षण म्हणजे काय, कुणाला दिलं जातं, का दिलं जातं, ना आरक्षणाचा हेतू काय आणि सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं हे प्रियांबल मधलं वाक्य काय, मी एक कार्यकर्ता म्हणून राज साहेबांना कधीतरी समजावून सांगायचा प्रयत्न करेन. भेट घ्यायची इच्छा आहे किंवा वाटतं असं की त्यांना जाऊन सांगावं नेमकं काय त्यांच्याकडे माहिती पूर्ण या वक्तव्यावरून राज साहेबांना भेटायला मला निश्चित आवडेल. राजसाहेब महाराष्ट्रात अमाप काही दिलंय असं म्हणणारे राजसाहेब मुंबईमधल्या स्लम्समधील कधी बोलतील का? राजसाहेब ज्या उड्डाणपुलाच्या खाली डोंबारी समाजाची लोक, भिकारी लोक जमिनीशी समांतर करून पालक करून राहतात, ती माणसं या भारताची नागरिक आहेत का? ती या महाराष्ट्राची नागरिक नाहीत का? त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या का? त्यांची लेकरं बाळं पुढे शिक्षण घेतात का? त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आपल्या लोकशाहीनं दिला का? या प्रश्नाची उत्तरं मला राजसाहेबांनी द्यावीत. राजसाहेबांना कार्यकर्ता म्हणून, आरक्षणाचा आंदोलक म्हणून, या महाराष्ट्रामधल्या 50%हून जास्त लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाची लढाई लढणारा कार्यकर्ता म्हणून मी राजसाहेबांची भेट घ्यायला मला आवडेल. पण राजसाहेबांनी ऐकून घेण्याची मनस्थिती फक्त ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की कुणबी आणि मराठ्यांना ओबीसींना कुणबी आणि मराठ्यांना ओबीसींनी मतदान करू नये. मी बाळासाहेब आंबेडकरांच्या या वक्तव्याशी मी सहमत आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन मी कुणबी बांधवांना असं म्हणेन, बाळासाहेबांना विरोध करण्यापेक्षा बाळासाहेब असं का बोलले असतील याचं आत्मचिंतन माझ्या कुणबी बांधवांनी करावं. कारण गेला कुणबी कुणीकडे, आम्ही गेली वर्षभर ओबीसींची लढाई या महाराष्ट्रामध्ये उभी करतोय, आक्रोश आंदोलनं घेतोय, पण माझा कुणबी बांधव गेला कुणीकडे?
की ज्या कुणब्याच्या नामसाधर्म्यामुळं आज या माझ्या ओबीसीमध्ये जी घुसखोरी होऊ पाहतीये, मग कुणबी बांधव कुठं गेलाय त्याचं काय म्हणणं आहे? मी असं नाही म्हणणार की कुणब्यांच्या उमेदवारांना मतदान करू नका, पण कुणब्यांनी या लढाईमध्ये फ्रंटला यावं. कुणब्यांचे नेते कुठे आहेत? तायवाडे कुठे आहेत? विदर्भामधले कुणब्याच्या याचा लाभ घेणारे आमदार खासदार कुठे आहेत? झडपीचे सभापती, वेगवेगळ्या शहरातले महापौर कुठे आहेत? गेला कुणीकडे. कुणब्यांनी यावं पुढं, ओबीसीच्या आंदोलनात सहभागी व्हावं. मी नाही म्हणणार तुम्हाला मतदान करू नका, पण तुम्ही पुढे या दादा हो, हे माझं कुणब्यांना आव्हान असेल. पर एसटी उपवर्गीकरण एक उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, न्यायालयाचा निकाल आलेला आहे, आणि त्यामुळे क्रिमिलेअर जे आहे याच्यामुळे आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो? मला वाटतं एससी एसटीचं रिझर्वेशन हे क्रिमिलेअर लावणारे बघा, सुप्रीम कोर्ट आहे, लार्जर बेंच आहे. मी बेला त्रिवेदी यांच्या मताशी सहमत आहे. हा अधिकार, सर्वोच्च अधिकार हा संसदेला आहे, राष्ट्रपतींना आहे. आणि एससी एसटीला तुम्ही क्रिमिलेअर कसलं लावताय? ॲज पर कॉन्स्टिट्यूशन एससी एसटीला आर्थिक उन्नती व्हावी म्हणून आरक्षण दिलं, हे सन्माननीय न्यायालयाच्या लार्जर बेंचला सांगितलं कुणी? मला वाटतंय हा घटनेच्या तत्वांना ओव्हरटेक करणारा हा निर्णय आहे. सन्माननीय न्यायालयानं आर्थिक उन्नतीसाठी एससी एसटीचा रिझर्वेशन दिलं आणि त्याच्यात पुन्हा कॅब लावा म्हणणं म्हणजे आरक्षण संपवण्याच्या मार्गामधली ही पहिली पायरी असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्या विरोधात भूमिका निश्चित घेईन. एससी एसटीचं रिझर्वेशनला ओबीसीच्या रिझर्वेशन प्रमाणे तुम्ही आर्थिक कॅब लावू शकत नाही, क्रिमिलेअरची अट्ट लावू शकत नाही. ओबीसींना पण तुम्हाला याकरता न्यायालयीन लढाई लढावं लागेल. निश्चित न्यायालयात जावं लागेल आणि संसदेनं पुढे आलं पाहिजे, संसदेनं बोललं पाहिजे, राष्ट्रपतींनी यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. राष्ट्रपतींची भेट घ्यायची वेळ आली तर आम्ही निश्चित भेट घ्यायला जाऊ. कॉन्स्टिट्यूशनला काय अपेक्षित आहे आणि सर्वोच्च न्यायालय काय बोलतोय याचं निश्चित राष्ट्रपतींनी सुमोठं पुढे आलं पाहिजे, यावरती आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. अतिशय पळखडपणे हाकेंनी त्यांची मतं मांडलेली आहेत. ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी काल वक्तव्य केलं, यावरून राज ठाकरे यांना आरक्षणाविषयी माहिती किती आहे आणि जी हाकेंना जे वाटतं किंवा जी माहिती त्यांना द्यायची त्याकडे त्यांना राज ठाकरेंची भेट घ्यायला आवडेल. याचबरोबरीनं जो क्रिमिलेअरचा जो निर्णय आलेला आहे त्या बाबतीमध्ये न्यायालयीन लढाईची देखील त्यांनी तयारी दाखवलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक मुद्दा समोर आणला, तो म्हणजे कुणबी नेते गेले कोणीकडे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण का आतापर्यंत जरांगे पाटील हे आंदोलन करता दिसत आहेत, पण याच कुणबी समाजाच्या जीवावरती जे त्यांनी